हे पितरानो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सौर ऋतूनुसार किंवा सौर वर्षानुसार दक्षिणायन आणि उत्तरायण हे जे दोन भाग पडतात, यातील दक्षिणायन या भागासाठी आज मी आपणास महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, दक्षिणायन आणि उत्तरायण या सौर दिनांकानुसार ठरलेल्या आहेत, तिथीनुसार नाहीत. तर दरवर्षी याच तारखेला यांची सुरुवात होते आणि संपते देखील. तर दक्षिणायन आरंभ लवकरच होत आहे. शालिवान शके 1948. पराभव नाम संवत्सर वर्ष ऋतू निज ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष. मित्रांनो, पृथ्वीचे दोन टोक आहेत ज्यांना दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव असे म्हटले आहे. पृथ्वी 365 दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. तिचा स्वतः भोवती फिरण्याचा अक्ष सरळ नसून थोडासा तिरपा आहे, अर्थात 23.5 अंशाने कललेला आहे. सौर वर्ष 365 दिवसांचे तर चांद्र वर्ष 354 दिवसांचे असते. 11 दिवसांचा फरक म्हणून भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अधिक चांद्रमास पकडला जातो, जो या काळामध्ये आता सध्या ज्येष्ठ मास सुरू आहे. या काळात पृथ्वी सूर्याभोवती आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वी सूर्यासमोरून जाताना दक्षिण ध्रुवाकडे 6 महिने झुकत जाते, म्हणजे दक्षिणायन सुरू असते, व उत्तर ध्रुवाकडे 6 महिने झुकत जाते तेव्हा उत्तरायण सुरू होते. 21 डिसेंबर म्हणजे दक्षिण ध्रुवाचा परमोच्च बिंदू व 21 जून म्हणजे उत्तर ध्रुवाचा परमोच्च बिंदूवर सूर्य असतो. 21 जून हा सर्वात मोठा दिवस व छोटी रात्र असते, तर 21 डिसेंबर सर्वात मोठी रात्र व सर्वात लहान दिवस असतो. अर्थात रात्र व दिवस समान असतात. 21 मार्च ते 21 जून उत्तर भागात सूर्य, 22 जून ते 21 डिसेंबर सूर्य दक्षिण भागात असतो. येथे दिवस रात्र समान असतात. या दोन दिवसांना विषुव दिन देखील म्हटले आहे. 21 जूनला सूर्य उत्तरेच्या परमोच्च बिंदूवर असतो. तेथून तो आपला प्रवास या बिंदूपासूनच 20 डिसेंबर पर्यंत दक्षिणेच्या परमोच्च बिंदू गाठण्याकडे सुरू करतो. याच 21 जून दिवसापासून वर्षा ऋतूला देखील सुरुवात होते. 21 मार्च व 21 सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य आपल्या मध्यबिंदूवर असतो. यावरून प्रमुख 4 व 8 उपदिशा आपल्याला निश्चित करता येतात. मित्रांनो, पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 14,75,00,000 किलोमीटर असते. तसेच 4 जुलैला तिचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात जास्त म्हणजे 15,25,00,000 किलोमीटर असते. ज्योतिषशास्त्रात अंतराळातील ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांना 360 अक्षांशात विभागले आहे. राशीचक्राचे विभाजन केले गेले आहे. परिणामी प्रत्येक 30 अंशाची राशी झाली आहे. तेव्हा मकर ते मिथुन राशी व रवी भ्रमण उत्तरायणात येते, तर कर्क ते धनु दक्षिणायनात येते. म्हणून दक्षिणायनाला कर्कायन व उत्तरायणाला मकरायन असेही म्हटले आहे. खरे तर 16 जुलै रोजी रात्री 11:39 रवी कर्क राशीत प्रवेश करेल. या दिवसापासून दिवस लहान तर रात्री मोठी होत जाते. मित्रांनो, दक्षिणायन कृष्ण पक्षात रात्री कोणी साधू संत ऋषीमुनी मृत पावेल तर तो चंद्रलोक प्राप्त करूनही परत या मृत्यूलोकात जन्म घेतो, तर या उलट तो मोक्ष प्राप्त करतो. उत्तरायण दिवस देव दिवस शुभ मानला जातो, तर दक्षिणायन देव रात्र अशुभ मानलं जाते. दक्षिणायन देव झोपतात हा सकारात्मक काळ असल्याने आपण सर्व सण वार साजरे करतो. प्रामुख्याने आपण आपल्या पितरांची सेवा करतो.
या दक्षिणायन काळात विवाह, मुंज, गृहप्रवेश यासारखे मुहूर्त वर्ज्य मानले आहेत. या नकारात्मक काळ आहे हा. या काळात व्रतवैकल्य तीर्थयात्रा केली जातात. आपल्या आरोग्यासाठी लोक उपवास करतात. अन्न, वस्त्र, तूप, तीळ, दान, धर्म करून पुण्य कमावतात. प्रामुख्याने चातुर्मासही याच काळात असतो. तेव्हा भौगोलिक स्थिती मित्रांनो काही असो, आपल्या हातात केवळ धार्मिक सेवा करून आपल्या नावे पुण्य जमा करून घेणे हेच असते. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा दक्षिणायनासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.